नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत गावठी कोंबड्याचं मटण. तर हे मटण आपण कट करून आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता गॅसवर एक पातेलं ठेवून त्याच्यात तेल टाकूया. आता आपण त्यात 2 बारीक चिरलेले कांदे टाकूया. कांदे छान गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये एक अख्खं लसूण टाकूया. लसूण ह्यासाठी मंडळी की मटणाची चव शिजल्यानंतर लसणामध्ये उतरते आणि ते खायला छान लागतं. तर इथे आपला कांदा गुलाबी झालेला आहे साधारण. आता आपण याच्यामध्ये आगरी मसाला 4 चमचे, 1 चमचा हळद आणि 1 चमचा धनेपूड टाकून छान ढवळून घेऊया. आता त्याच्यात स्वच्छ धुतलेलं मटण टाकून आणि छान एकजीव करून घ्यायचं. आणि मग त्याच्यावर झाकण ठेवून वरती पाणी ठेवायचं आणि ते वाफेवर शिजून द्यायचं. मटण शिजतंय तोपर्यंत आपण इथे वाटणाची तयारी करून घेऊ. वाटणामध्ये खोबरं, कोथिंबीर, आलं आणि लसूण याचं बारीक वाटण करून घेऊया. तर इथे पाहू शकता मंडळी, वाफेवर मटणाला पाणी सुटलंय आणि मग या स्टेजला आपण इथे त्याच्यात मीठ आणि तयार केलेलं वाटण टाकून व्यवस्थित हलवून घेऊ आणि पुन्हा शिजवण्यासाठी झाकण देऊ आणि वरती पाणी ठेवूया. तर इथे तुम्ही पाहू शकता मटण आपलं 15-20 मिनिटानंतर व्यवस्थित शिजलेलं आहे आणि रस्स्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता. पण त्याच्यात मीडियम ग्रेव्ही छान लागते. हे मटण तुम्ही भाकरी बरोबर, भाताबरोबर किंवा चपाती बरोबर कशाही बरोबर खाऊ शकता. अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला. धन्यवाद.